ना थोडी मतिमंद आणि थोडं कानाने ऐकले तर पण मतिमंद आहे. नमस्ते, मी रामेश्वरी जाधव, ही आमची मुलगी नेहा. आज मी हिच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आमच्या नेहाला वडील सोडायला आले शाळेमध्ये. ते ज्या वेळेला सोडायला आले त्यावेळेला मार्च महिना होता. आले त्यावेळेला एकदम रडवेले. अहो म्हणे 8 दिवसांपूर्वी माझी बायको म्हणजे हिची आई देवाघरी गेली आहे आणि 2 दिवसांनी तिचा 10वा आहे. मुलीला सोडताना वाईट वाटते हो, पण आता काय करणार. ठीक आहे म्हटलं, तुम्ही बिंदास जा. ह्या मुलीची आता आजपासून मीच आई आहे, तुम्ही अजिबात हिची काळजी करू नका. मुलीला ते सोडून गेले. आईचा 10वा झाला, सगळं झालं. 15 जूनला शाळा सुरू होत असताना ते परत 30 मेला 15 दिवस आधीच हिला सोडून गेले. विचारलं त्यांना का, नाही हो, ही राहत नाही तुमच्याशिवाय, खरंच तुम्ही आईचं प्रेम देता हिला. सोडून गेले. 3 जूनला परत भेटायला आले 3च दिवसांनी. नाही म्हणे आज मला नेहाची आठवण येते, मी नेहासोबतच आज राहू का ताई? चालेल, राहा म्हटलं, काही अडचण नाही. राहिले. 4 जूनला परत घरी गेले आणि 5 जूनला आम्हाला त्यांच्या भावाचा फोन आला की ते सुद्धा देवाघरी गेले. अशा मुलांसाठी तुम्ही मदत करणं योग्य नाही का? अशा मुलांना मदत करण्यासाठी, अशा मुलांना घडवण्यासाठी, अशा मुलांचं भविष्य घडवण्यासाठी तुम्ही पुढे यायला हवं की नाही? धन्यवाद.